हाय नांदेडकर. तर बघू शकता फायनली माझ्या रियांशनं गल्ला भरला होता मित्रांनो. स्ट्रीप त्याच्यात चिल्लरच भरला होता. त्यानं बाहेर होता तर मी काढावं म्हणलं, फोडावं म्हणलं, तर मित्रांनो बघू शकता मी काढू लागलोच त्याला की आवाज घ्यायला बाहेर. त्यानं कसं पळत येतो मंचाला, तर एवढं हे केला, मला हट केला मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. फायनली त्यानं येऊन माझं गल्ला का फोडली म्हणून मला मन लागलं. तर मित्रांनो मी फायनली फोडलं. तर हा एक गल्ला आहे, हा पण फोडून घेऊ आपण. तर मी पकडनं काढू लागलो, चाकूनं घेऊन पहिलं बघू शकता. तर हळूहळू काढू लागलं तर त्याला आवाज गेला तरी पण मित्रांनो तर त्याने कळत आला. त्यानं एकटाला नाही, त्याच्या आईला घेऊन आलं आणि पप्पाला घेऊन आलं. बघू शकता मला म्हणू लागलं सरक तू दूर सरक म्हणला. मग ते त्याच्या पप्पाला त्याच्या आईला बसू घातला मोजायसाठी. मग बघू शकता खाली एवढे काढले मी आणि वरी माझी सासू आणि नवरा मोजू लागले. बघू शकता हे स्ट्रीप माझ्या रियांशनं जमा केलेले आहेत की आम्ही कोणी नाही जमा केले. तर त्याला कोणीही दिलं तर पैसे त्यानं खात नसतं, दुकानात जात नसतं, त्यानं गल्ल्यात टाकून घेत असतं. तर फायनली त्याचं भरला गल्ला बघू शकता आपण. स्ट्रीप चिल्लरच आहे तिथं, बंदे काय 10चे 5चे, तर तेवढे काय नोटा नाहीत त्याच्यात. फायनली मोजणं झालेलं आहे मित्रांनो. तर फायनली 1600 रुपये निघालेत बघू शकता. माझ्या रियांशनं 1600 रुपये जमा